मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. नमस्कार सर्वांना, मावळा मी यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला परत भेटतोय की आजचा लॉग मी बनवत आहे दत्त जयंती विशेष. म्हणजेच मी तुम्हाला याआधी व्हिडिओ टाकली होती. दत्त जयंती सोहळ्याची सुरुवात झालेली होती आणि त्याचाच दत्त जयंतीचा पूर्ण सुरुवातीपासून ते पारायण संपेपर्यंत आणि जन्मकाळ या प्रवासाचा पूर्ण सोहळ्याचा मी तुम्हाला आता आढावा सांगणार आहे. आणि त्यामध्ये विशेष एक आहे की त्रयमूर्ती दत्त महाराजांचे अवतार तर तुम्हाला माहीतच असतील. तर त्यातील प्रमुख 4 अवतार आहेत. प्रथम म्हणजे त्रयमूर्ती दत्त महाराज, त्यानंतर दुसरे श्रीपाद श्रीवल्लभ, त्यानंतर तिसरे नरसिंह सरस्वती आणि चौथे श्री स्वामी समर्थ. तर हे 4 मुख्य अवतार झाले. आणि आता काल दत्त जयंतीचा सोहळा पार पडला आणि त्याचबरोबर दत्त जयंतीच्या सोहळ्यामध्ये पारायण, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ, त्यानंतर नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ या प्रत्येक क्षेत्रावर मोठमोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती आणि दत्त जयंतीचा सोहळा काल पार पडला. तर त्या पूर्ण सोहळ्याचं मी आता तुम्हाला विश्लेषण करून पूर्ण सोहळ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम होते हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त 4च मंदिरांमध्ये श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. आणि त्या म्हणजे एक आहे लाडकारंजामध्ये, दुसरी आहे डोंबिवलीमध्ये आणि तिसरी आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे या गावामध्ये आणि चौथी जी आहे ती कागल तालुक्यामधील चिमगाव या गावामध्ये, ज्या ठिकाणचा मी तुम्हाला आता सोहळा दाखवणार आहे. तर चला आपण दत्त जयंतीचा सोहळा कसा पार पडला आणि त्यामधील आध्यात्मिक कार्यक्रमांचे पूर्ण मी विश्लेषण तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण थेट जाऊया नरसिंह सरस्वती मंदिर चिमगाव या ठिकाणी. आणि मित्रांनो, आता दत्त जयंतीच्या पारायणाची सुरुवातीचा पहिला दिवस हा मंदिराची सजावट, मंडप घालणे, लाइटिंग जोडणे, सुशोभीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या दिवशी पहिल्या दिवशी पहाटे सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये श्री नरसिंह सरस्वती स्वामींची काकड आरती पार पडते. आणि यामध्ये पारायण करते आणि भक्तजन पूर्ण मनोभावे स्वामींची पूजा करून काकड आरती प्रारंभ करतात. आणि त्यानंतर काकड आरती झाल्यानंतर श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना वेगवेगळ्या प्रकारे अभिषेक घातला जातो. जसं आता आपण बघतोय समोर की स्वामींच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात येत आहे. आणि पारायणाचे जेवढे पण दिवस असतात त्या प्रत्येक दिवशी वेगवेगळा अभिषेक आणि वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी स्वामींच्या मूर्तीला पेराव केला जातो. आणि हे झाल्यानंतर सुरुवात होती ती अग्निहोत्र, म्हणजेच त्याला आपण होम असं म्हणतो. तर हा सूर्यासाठी होम दररोज केला जातो, उगवत्या सूर्यासाठी आणि मावळत्या. आणि त्यानंतर सुरुवात होती ती आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण. तर पारायण हे पूर्ण भक्तिमय आणि मंगलमय वातावरणामध्ये सुरुवात होते. आणि नोव्हेंबरचा महिना असल्यामुळे यावेळी नोव्हेंबर संपल्यानंतर डिसेंबरमध्ये जी आपली दत्त जयंतीचा सोहळा चालू होतो तर त्यामध्ये खूपच थंडी असून सुद्धा या अशा वातावरणामध्ये पारायण सुरू होते.
आणि त्यानंतर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केले जाते. तर आपण जे बघतोय समोर ते भजनी मंडळ आहे आणि अशा या दत्त जयंतीच्या काळामध्ये मंदिराच्या भोवतालचे आणि मंदिराच्या जवळचे वातावरण पूर्ण मंगलमय असे वाटू लागते. कारण मंदिराची दररोजची काकड आरती, अभिषेक, पूजा आणि त्याचबरोबर अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची भर यामध्ये पडते. आणि हे जे आपण बघतोय आता कमजिवणे गावचे भजनी मंडळ आहे. यामध्ये भजनी मंडळातील लोक सुद्धा एकदम भक्तीमध्ये तल्लीन होऊन दत्त जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या भजनी मंडळाच्या विविध भजनांचा यामध्ये समावेश करून दत्त जयंतीचे वातावरण एकदम मंगलमय करून टाकतात. तर अशा या भजनी मंडळाच्या कार्यक्रमांबरोबर प्रथम दिवशी श्री नरसिंह सरस्वती भजनी मंडळ निगवे खालसा या ठिकाणचे भजनी मंडळ सुद्धा या प्रथम दिवशी आपला सोहळा पूर्ण करतात. आणि त्याचबरोबर संत बाळमामा भजनी मंडळ मुरगूड, त्याचबरोबर माऊली भजनी मंडळ करंजिवणे या ठिकाणचे भजनी मंडळ सुद्धा या ठिकाणी नियोजन केले जाते. आणि त्यानंतर मित्रांनो श्री स्वामी इंद्रिय शिवयोगी महाराज तमनाकवाडा यांचे प्रवचन आणि कीर्तन हे सुद्धा या ठिकाणी पार पडतं. आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रवचन आणि कीर्तन या ठिकाणी आयोजन केलं जातं. आणि खरोखरच हा दत्त जयंतीचा कालखंड यामध्ये पूर्ण लहानांपासून वयस्करांपर्यंत सर्व लोक एकदम भक्तीने या ठिकाणी या कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग दाखवतात. या अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर दत्त जयंतीच्या सोहळ्यामध्ये अजून एका कार्यक्रमाची भर पडते, ती म्हणजे संत गजानन महाराज हॉस्पिटल महागाव यांच्या सौजन्याने आपल्या दत्त जयंतीच्या सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये आरोग्य शिबिर हे मोफत शिबिर हे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आयोजित केलं जातं. आणि त्यामध्ये समाजातील लोकांसाठी वेगवेगळ्या चाचण्या, त्यानंतर आरोग्य परीक्षण, मोतीबिंदू यासारख्या वेगवेगळ्या आजारांवर उपचार आणि सल्ले सुद्धा या ठिकाणी दिले जातात. तर हे सुद्धा एक खरोखरच चांगली उपलब्धी म्हणता येईल की संत गजानन महाराज हॉस्पिटल महागाव यांच्या सौजन्याने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे पार पाडली जाते. आणि यालाही लोकांचा खूपच प्रतिसाद असा मिळतो. आणि या शिबिरादरम्यान खूपच गरजू लोकांना मोफत ऑपरेशन सुद्धा करून दिलेले आहे. त्यामुळे हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम सुद्धा खूपच मोलाचा वाटा या आपल्या दत्त जयंती सोहळ्यामध्ये आहे. तर मित्रांनो, या जयंतीच्या कालखंडामध्ये गुरुचरित्राच्या ग्रंथाचे पारायण तर होतेच, पण खूपच कमी ठिकाणी दत्त जयंतीच्या काळामध्ये श्री नवनाथांच्या ग्रंथाचे सुद्धा पारायण या ठिकाणी पार पडते. आणि ते सुद्धा खूप कडकरित्या या ठिकाणी पालन करून हे पारायण पूर्ण केले जाते. आणि त्यानंतर दिवस येतो तो श्री दत्त जन्म काळाचा. आणि दत्त जन्म काळासाठी पाळण्याची सजावट सुद्धा या ठिकाणी केली जाते. आणि त्याचबरोबर दत्त जन्म काळ आणि मित्रांनो, गेली 21 वर्ष निरंतर या मंदिराची आणि स्वामींची सेवा करणारे आपले बाळासाहेब ज्ञानू फराटे यांच्या हस्ते दत्त जन्म काळाची कथा या ठिकाणी पठण केली जाते. आणि त्यानंतर दत्त जन्म काळ हा आपल्याला
खूपच आध्यात्मिक आणि मनाला भावणारा असा हा दत्त जयंतीचा सोहळा या ठिकाणी पार पडताना आपल्याला दिसतो. तर मित्रांनो, आजची ही 22वी श्री दत्त जयंती पार पडत आहे आणि या ठिकाणी वर्षातील 12 महिने, तर प्रत्येक महिन्यामध्ये जी येणारी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला सुद्धा हा पालखी सोहळा पार पडतो. आणि त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीच्या जन्मकाळा दिवशी सुद्धा हा पालखी सोहळा या ठिकाणी पार पाडला जातो. तर मित्रांनो, या पालखी सोहळ्याबरोबरच मंदिराची प्रदक्षिणा घालताना प्रत्येक जण एकदम भक्तीमध्ये तल्लीन होऊन एकदम मनोभावे स्वामींची सेवा करण्यासाठी या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आपलं खूप मोठं योगदान या ठिकाणी देतात. तर यामध्ये लहान मुलं असो या वयस्कर लोक असो, या ठिकाणी दत्त जयंतीच्या सोहळ्यामध्ये अगदी मनापासून आपला सहभाग दाखवतात. आणि त्याचबरोबर या वर्षी सुद्धा या दत्त जयंतीच्या सोहळ्यामध्ये डॉक्टर अमर बाबुराव फरागटे आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ मोहिनी अमर फरागटे यांनी बाळूमामांचं रूप घेऊन या सोहळ्याचा उत्साह वाढवून या दत्त जयंती सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्याचं काम या ठिकाणी केलं. तर मित्रांनो, प्रत्येक वर्षीप्रमाणे हे असे सांस्कृतिक कार्यक्रम नरसिंह सरस्वती स्वामी सेवा मंडळ चिमगाव या ठिकाणी खूपच उल्हास आणि आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडतो. आणि या ठिकाणचा पालखी सोहळा म्हणा, श्री गुरुचरित्र पारायण म्हणा, त्याचबरोबर श्री नवनाथ ग्रंथ पारायण हे खूपच कठोरपणे या ठिकाणी पार पाडले जाते. आणि मित्रांनो, या दत्त जयंतीच्या काळामध्ये प्रत्येक भक्त हा आपल्या मनापासून स्वामींची भक्ती करत या ठिकाणी दत्त जयंतीच्या पारायण सोहळ्यामध्ये भाग घेतात. तर हा क्षण सुद्धा एक खूपच मनाला आध्यात्मिक ताकद देणारा आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामींना आपल्या सहवासात असल्याचा भास या ठिकाणी प्रत्येक भाविकाला होत असतो. आणि मित्रांनो, जी व्यक्ती अध्यात्मामध्ये आपलं पूर्ण मन एकाग्र करून स्वामींची भक्ती करत असतो आणि जो काही पारायणाचा अनुभव घेत असतो, तर खरोखरच आजच्या या कलियुगाच्या काळामध्ये आपल्याला मनाची खरी शांती जर हवी असेल तर खरोखरच अशा आध्यात्मिक अनुभवांना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आणण्याची खूपच गरज आहे. आणि आजचा हा आपला दत्त जयंतीचा सोहळा आणि जन्मकाळाचा सोहळा हा आपण बघितला. आणि दत्त जन्मकाळानंतर पालखी सोहळ्याच्या प्रदक्षिणेदरम्यान आपले पारायणकर्ते अगदी त्रैमूर्तीच्या रूपासारखे भजनाच्या तालावर दंग होताना आपल्याला दिसत होते. आणि मित्रांनो, खरोखरच स्वामींची पूजा करताना आणि स्वामींच्या सहवासामध्ये या दत्त जयंतीचे पारायण करताना खरोखरच खूप मनाला एक वेगळी आध्यात्मिक शक्ती लाभल्याचा आपल्याला अनुभव येतो. आणि ही आपण केलेली स्वामींची भक्ती आणि त्यांची केलेली मनोभावे पूजा, तर यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही अडीअडचणींमध्ये लढण्याचं बळ हे स्वामी आपल्याला कायम देत असतात. आणि
त्याचबरोबर आपल्याला याचाही अनुभव येतो की आध्यात्मिक मार्गामध्ये आपण गेल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये किती आमूलाग्र बदल होतात. हे जो आध्यात्मिक शक्ती आणि आध्यात्मिक ज्ञान घेतो त्यालाच हा अनुभव येतो. तर मित्रांनो, दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी परमपूज्य श्री दादा महाराज झुरळे बाबा डोंबिवली यांचा जन्मकाळ सुद्धा या दिवशी साजरा केला जातो. आणि त्याचबरोबर या दिवशी एक खूपच सुंदर असा दीक्षेचा कार्यक्रम या ठिकाणी भाविकांच्या सहवासामध्ये पार पाडला जातो. आणि यामध्ये त्रैमूर्तीचे रूप घेऊन श्री सद्गुरू स्वामी नरसिंह सरस्वती यांचा आशीर्वाद घेऊन हा दीक्षेचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला जातो. तर मित्रांनो, हा होता यावर्षीच्या 22व्या श्री दत्त जयंती सोहळ्याचा अनुभव. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तोपर्यंत बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल मावळा अनिल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना राम राम. श्री गुरुदेव दत्त.